नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण यूज ऑफ इफ, नॉट आणि अनलेस चालू केलेला आहे. काही एक्झाम्पल्स नियमासहित दिलेले आहेत. नियमासहित काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बाळांनो, आज आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघूया, त्यानंतर हा टॉपिक येथे संपेल. बारा बरोबर आहे. काही एक्झाम्पल्स बघा, दुसऱ्या प्रकारचे एक्झाम्पल्स. हे दोन्ही पण आज्ञार्थी वाक्य आहे. या वाक्यामध्ये तुम्हाला इफ वापरा म्हणतील किंवा अनलेस वापरा म्हणतील. जरा वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. दोन्ही वाक्य आज्ञार्थी आहेत. या वाक्यामध्ये इफ वापरा म्हणतील किंवा अनलेस वापरा म्हणतील. कारण आज्ञार्थी वाक्य नेहमी पुढच्या सेकंड पर्सनला उद्देशून असतं. नेहमी पुढच्या सेकंड पर्सनला उद्देशून असतं. त्यामुळे यामध्ये यू हा कर्ता असतो. यू हा कर्ता असतो, तो यू हा कर्ता वापरायचा आहे. गो देअर टू अंडरस्टँड द सिच्युएशन. ह्या दोन घटक आहेत, गोइंग देअर अँड अंडरस्टँडिंग द सिच्युएशन. त्याचे दोन क्लॉजेस बनवायचे. इफचा क्लॉज मी नकारार्थी करतो. इफ यू डू नॉट गो देअर, you will not understand the situation. If you do not go there, comma, you will not understand the situation. हा एक क्लॉज बनवला आणि पुढचा एक क्लॉज बनवला. If you do not go there, comma, you will not understand the situation. आपल्या नियमाप्रमाणे. आता ह्यामध्येच अनलेसचा वापर करायचा. इफच्या जागी अनलेस वापरा. इफच्या जागी अनलेस. अनलेस यू गो देअर, कॉमा, पुढील क्लॉज आहे तसंच. यू विल नॉट अंडरस्टँड द सिच्युएशन. यू विल नॉट अंडरस्टँड द सिच्युएशन. अनलेस यू गो देअर, यू विल नॉट अंडरस्टँड द सिच्युएशन. बाळांनो, जर आज्ञार्थी वाक्य असेल तर कर्ता यू घ्यायचा. नेक्स्ट, डोंट ईट फास्ट फूड टू बी हेल्दी. डोंट ईट फास्ट फूड टू बी हेल्दी. इफ यू डोंट ईट fast food
if you don't eat fast food, you will be healthy. You will be healthy. If you don't eat fast food, comma, you will be healthy. अशा प्रकारे if वाक्य नकारार्थ आहे. If you don't eat fast food, हाय क्लॉज बनवला, कॉमा, you will be healthy. आता या वाक्यामध्ये अनलेस वापरायचा. इफच्या जागी अनलेस वापरा. इफच्या जागी अनलेस नकारार्थी काढून टाका. unless you eat fast food, you will be healthy. हे आहे तसंच. You will be healthy. हे आहे तसंच. unless you eat fast food, comma, you will be healthy. अशा प्रकारे बाळांनो की आज्ञार्थी वाक्य दिलं तर त्यामध्ये यू हा कर्ता गृहीत धरून आपल्या नियमाप्रमाणे इफ व अनलेस वापरायचा. बाळांनो पाठीमाग काल जे एक्झाम्पल दिले होतो त्या एक्झाम्पलच्या नंतर एकच नियम घ्या. एकच नियम घ्या. जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल, जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल, जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर अशा वाक्यासाठी यू हा करता, यू सिंगल उत्तर चिन्हामध्ये यू हा करता गृहीत धरून, यू हा करता गृहीत धरून इफ किंवा अनलेस, यू हा करता गृहीत धरून इफ किंवा अनलेस, इफ आणि अनलेस सिंगल उत्तर चिन्हामध्ये इफ किंवा अनलेस नियमाप्रमाणे, इफ किंवा अनलेस नियमाप्रमाणे वापरावे. नियमाप्रमाणे वापरावे. फुल स्टॉप. बाळ या नियमाखाली हे दोन्ही एक्झाम्पल्स घ्या. या नियमाखाली दोन्ही एक्झाम्पल्स घ्या. पटपट. पटपट लिहा एक्झाम्पल्स. बाळांनो झालं असेल तर इफचे स्ट्रक्चर्स बघा बाळांनो. इफचा क्लॉज कोणत्या टेन्स मध्ये असेल तर पुढचा क्लॉज कोणत्या टेन्स मध्ये लिहावा. पहिला ते तिन्ही स्ट्रक्चर्स लिहून घ्या. अत्यंत महत्वाचे. आपण इंग्रजीमध्ये वाक्यरचना बनवित असताना किंवा बोलत असताना या इफच्या वाक्यरचना अत्यंत महत्वाच्या.
काही व्हिडिओ फक्त मी तुम्हाला सुरुवातीला समजावून देतो. पण बघा, जर इफचे क्लॉज साधा वर्तमान काळात असेल तर पुढील क्लॉज सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ. उदाहरणार्थ, इफ यू वर्क हार्ड, if you work hard you will get success. You will get success. If you work hard, comma, you will get success. पुढील स्ट्रक्चर बघा, जर इफचा काळ सिंपल पास्ट असेल तर यू वूड असं घ्यायचं, विलचं वूड मध्ये रूपांतर होतं. बाकीचं सेमच, हेच बाकी या स्ट्रक्चर मध्ये बघा. इफ यू वर्क हार्ड, कॉमा, यू वुड get success. You would get success. आता 3 नंबर, जर इफचा क्लॉज पास्ट परफेक्ट असेल, तर इफचा क्लॉज पास्ट परफेक्ट असेल तर यू वुड हॅव आणि प्लस V3. You would have and plus V3. बघा, if you had worked hard, if you had worked hard, you would have got success. If you had worked hard, comma, you would have got success. अशा प्रकारे इफचे स्ट्रक्चर्स आहेत. हे स्ट्रक्चर्स मी ज्या पद्धतीने लिहिलोय त्या पद्धतीने लिहा. अत्यंत महत्वाचे, आणि त्याला ब्रॅकेट करा. इफचे स्ट्रक्चर्स खूप महत्वाचे, लिहा व्यवस्थित. लिहूया. पटपट लिहा.
पण काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून दाखवतोय. त्या विभागावर काही एक्झाम्पल्स बघा. म्हणून या 4 एक्झाम्पल्स कडे बघा. इफ यू लुक्ड ॲट द ब्लॅकबोर्ड यू वुड अंडरस्टँड इट. पण इफचा क्लॉज पॉझिटिव्ह आहे. इफच्या जागी अनलेस वापरायचा आहे. अनलेस यू लुक्ड ॲट ब्लॅकबोर्ड unless you looked at blackboard, comma हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हा क्लॉज निगेटिव्ह बनवा. You would not understand it. Unless you looked at the blackboard, you would not understand it. पुढील बघा. Unless you respect others, they will not respect you. अनलेसच्या जागी वापरा. हा क्लॉज निगेटिव्ह बनवायचा. इफ यू डू नॉट रिस्पेक्ट ऑदर्स, इफ यू डू नॉट रिस्पेक्ट ऑदर्स दे विल नॉट रिस्पेक्ट यू. दे विल नॉट रिस्पेक्ट यू आहे तसंच. फक्त लक्षात नंतर लिहून घ्या. अनलेसच्या जागी इफ हा क्लॉज निगेटिव्ह बनवला. इफ यू डू नॉट रिस्पेक्ट ऑदर्स, कॉमा दे विल नॉट रिस्पेक्ट यू. इफ यू ईट इन मॉडरेशन यू विल स्टे हेल्दी.
बाण इथून चालू करतोय. इफच्या जागी अनलेस वापरा. अनलेस यू ईट इन मॉडरेशन हा क्लॉज नेगेटिव्ह बनवा. यू विल नॉट स्टे हेल्दी. Unless you eat in moderation, comma, you will not stay healthy. The full clause, unless you have good habits, eating habits, you will have no health problems. Unless you after if a clause negative one, if you do not have good eating habits, पुढील क्लॉज आहे तसं you will have no health problems. पुढील आहे तसेच. अशा प्रकारे काही एक्झाम्पल्स आपण परत घेतलेत. हे एक्झाम्पल्स लिहून घ्या, पटपट लिहून घ्या. पटपटून घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. त्यानंतर आपण नवीन टॉपिक चालू करायचा आहे. पटपट लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यात द्या. माझ्यासोबत लिहून घ्या.
आणि एवढे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. पटपट लिहून घ्या. बाळांनो, आता इकडे लक्ष द्या. आज आपण यूज ऑफ इफ नॉट अँड अनलेस हा टॉपिक संपवलेला आहे. जे काही एक्झाम्पल्स दिलेत ते बाळांनो एक्झाम्पल्स सोडवा आणि हा टॉपिक परत एकदा पूर्ण वाचून समजावून घ्या. आता अजून एक टॉपिक व्याकरण चालू करतोय. पुढच्या आठवड्यात आपण धडे चालू करूया, कारण खूप दिवस झाला आपण ग्रामर घेतोय. अगदी साधा सोपा टॉपिक आहे हा टॉपिक मी चालू करतोय. use of be able to, use of be able to, use of be able to. बाळांनो, या भागामध्ये दिलेल्या वाक्यामधील कॅन किंवा कुड ऐवजी एबल टू वापरायचं असते. कॅन किंवा कुड ऐवजी एबल टू वापरायचं असतं. काही वाक्य इथे मी देतोय. We can play well in this tournament. We can play well in this tournament. Rajesh could help us in our project. Boys cannot pay attention. Boys cannot pay attention. He could not listen the songs. बाळांनो, 4 वाक्य मी या ठिकाणी लिहिलं. या 4ही वाक्यामध्ये कॅन, कुड, कांट आणि कुडंट असे सायकल आपले. जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन असेल तर ते वाक्य वर्तमानकाली समजावे. जर दिलेल्या वाक्यात कुड असेल तर ते वाक्य भूतकाळी आहे समजावे. बाळांनो, तुम्हाला या वाक्यामध्ये यूज बी एबल टू किंवा रिमूव्ह कॅन म्हणतात.
यूज बी एबल टू किंवा रिमूव्ह कॅन म्हणतो। कारण कॅन ऐवजी एबल टू लिहायचं, बी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, कॅन ऐवजी एबल टू लिहायचं, मात्र एबल टू पूर्वी वर्तमान काळामधील योग्य सहाय्यकारी क्रियापद लिहायचं, वर्तमान काळामधील योग्य सहाय्यकारी क्रियापद। वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे कोणते आहेत? एम, इज, आर। करता आय असेल तर एम वापरायचं, करता एकवचनी असेल तर इज वापरायचं, करता अनेक वचनी असेल तर आर वापरायचं। आता वी हा करता अनेक वचनी आहे, वाक्य वर्तमान काळात आहे, वी आर कॅन ऐवजी एबल टू, कॅन ऐवजी एबल टू, वी आर एबल टू प्ले वेल इन दिस टूर्नामेंट, we are able to play well in this tournament। कॅन ऐवजी एबल टू आणि त्याच्यापूर्वी एम, इज, आर पैकी योग्य एक सहाय्यकारी क्रियापद। आता पुढील वाक्य, राजेश कुड हेल्प अस इन आवर प्रोजेक्ट। कुड म्हणजे वाक्य भूतकाळ आहे, कॅनचं भूतकाळ रूप कुड, त्या कुड ऐवजी एबल टू वापरायचं आणि त्याच्यापूर्वी भूतकाळामधील सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर यापैकी योग्य एक वापरायचं। करता एक वचनी आहे त्यामुळे वॉज येणार, अनेक वचनी असतं तर वेअर आलं असतं। राजेश वॉज एबल टू, कुड ऐवजी एबल टू हेल्प अस इन आवर प्रोजेक्ट। राजेश वॉज एबल टू हेल्प अस इन आवर प्रोजेक्ट। could ऐवजी able to आणि त्याच्यापूर्वी was। Boys cannot pay attention, boys cannot pay attention। बाळांनो, आता इथं cannot आहे, नियम तेच वापरायचे, फक्त able to पूर्वी not किंवा unable to असं लिहायचं। बघा, boys आर येणार योग्य सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर नॉट आणि कॅन ऐवजी एबल टू। बॉयज आर नॉट एबल टू पे अटेन्शन। बॉयज आर नॉट एबल टू पे अटेन्शन, कॅन ऐवजी एबल टू, त्याच्यापूर्वी नॉट आहे तसंच, किंवा नॉट एबल टू ऐवजी आपण अनेबल टू सुद्धा लिहू शकतो, अनेबल टू, नॉट ऐवजी अनेबल टू सुद्धा लिहू शकतो। Boys are not able to pay attention। पुढील वाक्य बघा, you could not listen the songs। आता could म्हणजे भूतकाळ आहे त्यामुळे you were येणार, you हा एकवचनी असो वा अनेक वचनी वेअरच घ्यायचं, you हा एकवचनी असो वा अनेक वचनी वेअर घ्यायचं। आता नॉट आहे त्यामुळे अनेबल टू घेतो, you were unable to listen the songs, listen the songs। You were unable to listen the songs। अशा प्रकारे बाळांनो कॅन किंवा कुड ऐवजी आपण एबल टू वापरू शकतो। हा भाग अत्यंत सोपा आहे बाळांनो, फक्त कांट किंवा कुडंट असेल तर नॉट एबल टू किंवा अनेबल टू लिहायचं। या वाक्यांच्यासाठी नियम घ्या। पहिला नियम, या धड्यामध्ये स्वल्पविराम, या धड्यामध्ये स्वल्पविराम, दिलेल्या वाक्यामधील कॅन किंवा कुड ऐवजी दिलेल्या वाक्यामधील कॅन किंवा कुड सिंगल अवतरण चिन्हामध्ये कॅन किंवा कुड ऐवजी एबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये एबल टू लिहायचे असते, एबल टू लिहायचे असते, एबल टू सिंगल अवतरण चिन्हात एबल टू लिहायचे असते। पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन असेल, कॅन सिंगल अवतरण चिन्हामध्ये
जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन असेल तर ते वाक्य वर्तमान काळी, जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन सिंगल अवतरणीच्या कॅन असेल तर ते वाक्य वर्तमान काळी, तर ते वाक्य वर्तमान काळी व कूड असेल, कूड सिंगल अवतरण चिन्हामध्ये कूड असेल तर ते वाक्य भूतकाळी असते, तर ते वाक्य भूतकाळी असते, तर ते वाक्य भूतकाळी असते, तर ते वाक्य भूतकाळी असते. पुढचा नियम, पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन असेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन सिंगल अवतरण चिन्हामध्ये कॅन असेल तर त्याऐवजी एबल टू लिहून, कॅन असेल तर त्याऐवजी एबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये एबल टू लिहून त्यापूर्वी वर्तमान काळामधील सहाय्यकारी क्रियापदे, त्यापूर्वी वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे, वर्तमान काळामधील सहाय्यकारी क्रियापदे एम इज आर, एम स्वल्पविराम इज स्वल्पविराम आर, एम इज आर यापैकी योग्य ते एक लिहावे, यापैकी योग्य ते एक लिहावे, यापैकी योग्य ते एक लिहावे, यापैकी योग्य ते एक लिहावे पूर्णविराम, यापैकी योग्य ते एक लिहावे पूर्णविराम. पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये कूड असेल, कूड सिंगल अवतरण चिन्हामध्ये कूड असेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये कूड असेल तर त्याऐवजी एबल टू लिहून, तर त्याऐवजी एबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये, तर त्याऐवजी एबल टू लिहून त्यापूर्वी, एबल टू लिहून त्यापूर्वी भूतकाळामधील सहाय्यकारी क्रियापद, भूतकाळामधील सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर, भूतकाळामधील सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर, वॉज किंवा वेअर सिंगल अवतरण चिन्हामध्ये वॉज किंवा वेअर यापैकी योग्य एक लिहावे, यापैकी योग्य एक लिहावे, यापैकी योग्य एक लिहावे. पुढचा नियम, योग्य एक लिहावे. पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये कांट किंवा कुडंट असेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये कांट किंवा कुडंट, कांट किंवा कुडंट सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या, कांट किंवा कुडंट असेल, कांट किंवा कुडंट असेल तर नॉट एबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये नॉट एबल टू किंवा अनेबल टू, तर नॉट एबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये किंवा अनेबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये नॉट एबल टू किंवा अनेबल टू लिहावे, नॉट एबल टू किंवा अनेबल टू लिहावे, नॉट एबल टू किंवा अनेबल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये अनेबल टू लिहावे पूर्णविराम. पण या ठिकाणी सगळे नियम संपलेले आहेत. या नियमांच्या खाली जे 4 एक्झाम्पल्स दिले ते 4 एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घ्या. आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहायचे आहेत.
पटपट घ्या सगळे एक्झाम्पल्स. चारही एक्झाम्पल्स घ्या. लिहून झालं असेल तर इकडे लक्ष द्या. आपण पहिल्या भागामध्ये कॅन किंवा कुड ऐवजी एबल टू कसे वापरावे हे आपण पाहिलो. अगदी सोपं आहे. कॅन ऐवजी एबल टू आणि त्याच्यापूर्वी एम इज आर पैकी योग्य एक सहाय्यता लिहिली आपण. कुड ऐवजी एबल टू आणि त्याच्यापूर्वी वॉज किंवा वेअर पैकी योग्य एक सहाय्यता लिहिली आपण. आणि जर कांट किंवा कुडंट असेल तर नॉट एबल टू किंवा एबल टू. आता बाळांनो तुम्हाला काही वेळा या 2 नंबरची वाक्याचे उत्तर आहे आर एबल टू, वॉज एबल टू असं वाक्य देतात. म्हणजे एबल टू असणारे वाक्य देतात. त्यामध्ये तुम्हाला कुड किंवा कॅन वापरायचं असतं. हा भाग सुद्धा अत्यंत सोपा आहे. सहाय्यकारी क्रियापदावरून कॅन किंवा कुड वापरायचं. जर एम इज आर एबल टू असेल तर कॅन, वॉज वेअर एबल टू असेल तर कुड लिहायचं आहे. म्हणजेच एबल टू ऐवजी कॅन किंवा कुड वापरायचं आहे. आता वेळ संपत आलेली आहे की तो पुढचा भाग आहे एबल टू ऐवजी कॅन कसं वापरायचं तो मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतोय. आणि या सर्व दोन्ही विभागावर काही एक्झाम्पल्स आपण सोडून घेऊया. त्यानंतर हा टॉपिक संपेल. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.